नमस्कार मंडळी. काय मंडळी, कधी बटाटा आळू वडी खाल्ली आहे का? आणि अशी भरपूर लेअरवाली, भरपूर खारी, सारखी खुसखुशीत बघताच क्षणी तुमच्यासुद्धा लक्षात येईल की ही आळू वडी किती कुरकुरीत खुसखुशीत झाली. भरपूर लेअर सुटलेले आहेत. खमंग खुसखुशीत आळू वडी, तीही वेगळ्या पद्धतीची. नक्की एकदा या श्रावण महिन्यात बनवून बघा. सगळ्यांना खूप आवडेल. घरातली मंडळी परत परत तुम्हाला ही आळू वडी करून मागतील. अशी ही साधी सोपी रेसिपी पहिल्यांदा करणार असाल तरीसुद्धा अगदी परफेक्ट ही आळूवडी होते. बऱ्याच जणांना आळूवडीचा रोल देखील छान करता येत नाही. तर आळूवडीचा रोल न करता आज आपण ही वेगळ्या पद्धतीने बटाटा आळूवडी बनवत आहे. चवीला भन्नाट लागती. एकदा ट्राय केली तर तुम्ही पुन्हा पुन्हा याच पद्धतीने 100% बनवून खाल. चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया. या आळूच्या वडीसाठी लागणारं बॅटर किंवा मिश्रण तयार करून घेऊया. मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या, 3 हिरव्या मिरच्या घालून घेतलेल्या आहेत. 1 इंच आलं घातलेलं आहे. हे आपण मिक्सरला याचं वडधोबड वाटण तयार करून घेणार आहे. त्यानंतर आता आपण ही आळूवडी, बटाटा आळूवडी तयार करतोय. यासाठी येथे मी बटाट्याची पूर्ण साल काढून घेणार आहे. 2 घेतलेले आहे. तुम्ही 1 सुद्धा वापरू शकता किंवा 2, 3 सुद्धा वापरू शकता. बटाटा वापरल्यामुळे आळूवडी खूपच खुसखुशीत, खमंग आणि चविष्ट तयार होती. तर साल काढून घेतली. मध्यम आकाराचे काप तयार करून घेतलेले आहेत. हा बटाटा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये याची छान अशी स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची. अगदी स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची, पाणी न घालता. अगोदर हिरवं मिरचीचं वाटण तयार करून घेतलं तरी चालेल. नंतर बटाटा जास्त असेल, जास्त करून घेतला तरीसुद्धा चालेल. म्हणजे दोन्ही वेगवेगळ्या पद्धतीने बारीक केलं तरीसुद्धा चालेल. या इथे मिक्सिंग बाउल घेतलेला आहे. याच्यामध्ये मी साधारण 2 कप बेसन पीठ घेतलेलं आहे. आता तुमच्या वडीचं प्रमाण कितपत आहे यानुसार बेसनाचं प्रमाण तुम्ही घेऊ शकता. आता हे बेसन मी 2 कप घेतलेलं आहे, स्वच्छ चाळून घेतलेलं आहे. याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. 1 चमचा मात्र इथे धना पावडर वापरायची. यामुळे आळूवडी घशामध्ये खवखवत नाही आणि चवीला देखील खूप छान लागते. अर्धा चमचा अंबारी मिरची पावडर वापरलेले, चिमूटभर हळद वापरली. 1 लिंबाचा रस मात्र वापरायचा. यामुळे आळूवडी छान चविष्ट तयार होते. आणि 1 पळी तेल घालायचं. तेल घातल्यामुळे बऱ्याच जणांना आळूवडी घशामध्ये खवखवत असते, ते देखील इथे होत नाही. जे बटाटा घालून आपण बॅटर तयार करून घेतलं होतं, मिश्रण तयार करून घेतलं होतं, त्याच्यामध्ये घालून घ्यायचं. सगळं मिक्स करायचं. आणि नेहमी आळूवडीला ज्याप्रमाणे बॅटर लागतं किंवा सैलसर अगदी सेम तसंच करून घ्यायचं. हे बॅटर मी छान तयार करून घेते. तुम्हाला तोपर्यंत छोटंसं निवेदन आहे. तुम्हाला जर चाची मराठी रेसिपीचे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओला 1 लाईक नक्की करा. तर अशा प्रकारे आपलं हे बॅटर इथे तयार करून झालेलं आहे. बघू शकता, जास्त पातळ देखील करायचं नाही. अशा प्रकारे आता मी त्या आळूची पानं स्वच्छ धुवून घेतलेले आहे, सुकवून घेतलेले आहेत किंवा पुसून घेतलेले आहेत. आता आळूवडी करत असताना आळूवडीच्या ह्या शिरा काढून घ्यायच्या. यामुळे काय होतं, आळूवडी रोल करा किंवा तुम्ही वेगळ्या पद्धतीने, आज आपण वेगळ्या पद्धतीनेच ही आळूवडी कशी बनवायची दाखवते. पण जरी तुम्ही रोल करणार असाल तर याची शिरा काढून घ्यायच्या. म्हणजे आळूवडीचा रोल अगदी परफेक्ट तयार होतो. तो तेलामध्ये सुटत देखील नाही आणि छान सेट देखील होतो. अशा प्रकारे सगळ्या शिरा इथे मी काढून घेतलेल्या आहेत. आता इथे आपण मोदकाची चाळण किंवा उकडीची चाळण घ्यायची. थोडंसं याला तेल लावून घ्यायचं अगोदर सुरुवातीला. आणि आळूचं पान मोठं असेल ते सुरुवातीला खाली ठेवायचं. याप्रमाणे उलटं ठेवायचं आणि याला पातळ असा बेसनचा पूर्ण थर लावून घ्यायचा. जे आपण बॅटर तयार करून घेतलं होतं ते. मी थोडंसं फास्ट दाखवते कारण व्हिडिओ खूप मोठा होईल यासाठी. पण अगदी भरपूर टिप्स सांगितलेल्या आहेत. भरपूर मी इथं तुम्हाला उपयोगी पडतील अगदी त्यामुळे तुमची रेसिपी अजिबात चुकणार नाही, परफेक्ट होईल. अशा प्रकारे मी इथे हे लावून घेतलेलं आहे. पहिलं स्लो दाखवते थोडंसं. अशा प्रकारे कडा दुमडून घ्यायची वरची आणि दोन्ही बाजूच्या, आणि कड्याच्या पण घ्यायच्या. आपल्याला हाय प्लसमध्ये सगळ्या आळूच्या पानांना पीठ लावून तयार करून घ्यायचं किंवा बॉक्स तयार करून घ्यायचं. थोडक्यात या पानांचा बॉक्स तयार करून घेतलेला की आता पहिलं पान याप्रमाणे लावलं, दुसरं पान याप्रमाणे ठेवायचं. त्याची देखील शीर काढून घेतलेलं आहे. परत थोडीशी चाळण गोल फिरवायची आणि आपल्याला सोपं पडेल म्हणून मी फिरवून घेतली. अशा प्रकारे परत बेसन लावून घ्यायचं. अशाप्रमाणे सगळीकडनं पातळ असा थर लावून घ्यायचा. जास्त जाडसुद्धा लावायचा नाही, नाहीतर मग परत उकडायला खूप वेळ लागेल आणि आळूवडी छान कुरकुरीत खुसखुशीत होणार नाही. अगदी पातळ लावून घ्यायचा. ज्याप्रमाणे आपण आळू पानांचा रोल बनवतो अगदी सेम तसंच. अशा प्रकारे लावून घेतलं की परत आपण याच्या वरच्या कडा दुमडून घेणार आहे आणि खालची देखील बाजू दुमडून घेणार आहे. आपण थोडक्यात याचा बॉक्स तयार करून घेतोय. एकदा वरच्या बाजूने पान ठेवायचं, नंतर परत या बाजूने म्हणजे आधी चेनामध्ये पानं फक्त ठेवून हे बॅटर लावून घ्यायचं. बघा अशा प्रकारे दुमडायचं. म्हणजे खालची बाजू दिसेपर्यंत पान हे दुमडायचं, एकावर एक आलं पाहिजे.
अगदी पानं एकावर एक बसली पाहिजेत. जिथं थोडं कुठं फिट कमी पडत असेल तिथं थोडंसं लावायचं आणि याप्रमाणे दुसरं पान दुमडून घ्यायचं. बॉक्स तयार करायचा. आता परत आपण याच्यावरती एक पान ठेवणार आहे. परत मिश्रण लावून घेणार आहे. अतिशय साधी सोपी पद्धत आहे. तुम्हाला थोडंसं वेगळं वाटत असेल पण एकदा केलं आणि वड्या जेव्हा तुम्ही तळून खाल ना तेव्हा तुम्हाला हीच पद्धत नक्की आवडेल आणि बटाटा टाकूनच तुम्ही नेहमी अळूची वडी बनवाल 100% ते मी तुम्हाला खात्री देऊन सांगते. आता वाफवून घेतल्यानंतर तुम्ही याच्या भरपूर लेअर कशा सुटलेल्या आहेत ह्या देखील तुम्हाला मी दाखवणार आहे पुढे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अळूच्या वड्या कट कशा करायच्या हे देखील मी शेवटी सांगणार आहे. त्यामुळे तुमच्या अळूच्या वड्या तेलामध्ये अजिबात हे होणार नाहीत, सुटणार नाहीत. अशा प्रकारे परत हे पान ठेवलेलं आहे. पानं छोटे असो मोठे असो, थोडीशी मोठी असेल तर अळूच्या वड्या जास्त छान दिसतात यासाठी. आणि जेवढे तुम्ही हे अळू वडे या पद्धतीने लावून घ्याल तेवढ्या समजा 8, 9, 10 अशी पानं जरी तुम्ही वापरली तर तेवढे भरपूर लेअर पडतील. फक्त बेसन पिठाचा जास्त जाड थर लावायचा नाही का तर मग ते तळल्यानंतर जास्त वेळ कुरकुरीत राहणार नाहीत. यासाठी जेवढा पातळ होईल तेवढाच लावून घ्यायचा. तर अशा प्रकारे तुम्ही एका वेळेस भरपूर पानं ठेवून मोठ्या स्तर तयार करू शकता आणि मस्त अशी अळूची वडी देखील तयार होते. नेहमी आपण त्याच पद्धतीच्या अळूवड्या खात असतो आणि चवीला देखील छान लागतच असतात. पण ही पद्धत खरंच खूप छान आहे. चवीला तर खूपच छान लागतात. नक्की एकदा ट्राय करून बघा. अशा प्रकारे दुमडून घेतलेले आहेत. सगळ्या चारी बाजू मी कोपरे याप्रमाणे दुमडलेले आहेत. अगदी साधी सोपी पद्धत आहे. घरातल्या एखाद्या लहान मुलांना जरी असं लावून दुमडायला सांगितलं तरी ते सुद्धा दुमडतील. एवढी साधी आणि सोपी पद्धत आहे हे. आता अशा प्रकारे मी इथे सगळं हे बेसन पीठ लावून सगळी पानं याप्रमाणेच लावून घेणार आहे. तर अशा प्रकारे पातळ लावून घेणार आहे मी आणि संपूर्ण हे पानं लावून याप्रमाणे हे आपले तयार झालेले आहेत बघू शकता. तर जवळजवळ 8 ते 9 मी स्तर तयार करून घेतलेले आहेत. आता आपण ही उकडण्यासाठी ठेवणार आहे. गॅसवरती मी अगोदरच कढईमध्ये पाणी ठेवून उकळायला ठेवलं होतं. तर अशा प्रकारे हे आपलं तयार करून झालं. याच्यावरनं तुम्ही तीळ देखील घालू शकता. भरपूर वरनं तीळ टाकले तरीसुद्धा ही वडी छान चविष्ट तयार होते. पाणी छान उकळायला याच्यावरती असं याप्रमाणे आपली ही ठेवायची उकडीची जाळण. वरून एक ताट झाकायचं. साधारण 5 मिनटं आपण मीडियम गॅसवरती ही वडी वाफवून घेणार आहे. 5 मिनटामध्ये ही वडी छान वाफवली जाते. तर बघू शकता अशा प्रकारे ताट झाकून ठेवले. 5 मिनटानंतर आपण बघूया. 5 मिनटं झाले आहेत बघू शकता. मस्त वाफवले. खालची बाजू देखील किती मस्त सेट झालेली आहे. थंड झाल्यानंतर याप्रमाणे कट करून घ्यायच्या. कडेची बाजू थोडीशी कट करून बाजूला काढून घ्यायची आणि चौकोनी आकारामध्ये ह्या मस्त अशा वड्या कट करायच्या. बघू शकता एक तुम्हाला काढून दाखवते. मस्त अशी ही अळूवडी ते सेट देखील झालेले आहे. वरती तेल छान कडकडीत गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि याप्रमाणे मी सगळ्या वड्या काढून घेतलेल्या आहेत. तेल जे छान गरम झालं कडकडीत होणं गरजेचं आहे आणि मंद गॅसवरती आता ह्या वड्या छान तळून घ्यायच्या. तेल मात्र कडकडीत गरम व्हायला पाहिजे. पहिली बॅच छान कडकडीत तेल गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या सोडायच्या आणि नंतर दुसऱ्या बॅचमध्ये तळताना परत तेल छान कडकडीत गरम करून मंद गॅसवरती तळून घ्यायच्या. छान हलक्या हाताने पलटून घ्यायच्या. मस्त खरपूस रंग येईपर्यंत ह्या वड्या तळून घ्यायच्या. तुम्ही बघू शकता भरपूर लेअर सुटलेले आहेत. दिसायला देखील सुरेख झालेल्या आहेत. आता तळून तयार झालेलं दाखवते. मस्त भरपूर लेअरवाळी अळूची वडी बटाटा अळूची वडी तयार झालेली आहे. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला 100% आवडेल. व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा.